लग्नानंतर होईलच प्रेमचा एक धमाकेदार प्रोमो आता आला आहे. तर ह्या प्रोमोप्रमाणे जीवा आणि नंदिनी हे दोघेही बोलत असतात बघा प्रेक्षक आणि आता इथे रात्र झालेली असते. तर आता इथे नंदिनी म्हणते आता उद्या लिलावामध्ये काय होईल काय माहीत असं म्हणत असते नंदिनी जीवाला. तर आता इथे नंदिनी तेवढंच म्हणून जाते आतमध्ये. तर आता इथे जीवा म्हणतो, नंदिनी उद्या बोणी लागेल माझ्या स्वप्नांची आणि मिळवेल मी तुझा आनंद असं म्हणतो तो. तर आता इथे लिलाव चालू असतो बघा प्रेक्षक आनंद निवासचा आणि भास्कर आणि तो इन्व्हेस्टर दोघेही असतात आणि लोक सुद्धा असतात इथे बोली लावायसाठी. तर आता इथे ऑक्शन होत असतं. तर आता तो म्हणत असतो भास्कर सांगा बोली लावा असं म्हणतो तो. तर आता चालू होते बोली. तर आता इथे 4 करोड 5 करोड 8 करोड. तर आता जिवायतोने म्हणतो 10 करोड. तर आता तो इन्व्हेस्टर म्हणतो की 8 करोडची जमीन तू 10 करोडला घेतलीस, तुला खरंच व्यवहार कळत नाही जीवा असं म्हणत होता तो इन्व्हेस्टर. माझ्या माणसांच्या आनंदापेक्षा मला व्यवहार मोठा नाही आहे असं म्हणत होता इथे जीवा. आणि आता नंदिनी आणि बाकी सगळे आनंद निवासी मंडळी तिथे असतात बघा प्रेक्षक आणि सगळं बघतात. तर आता खरेदी करतो बघा प्रेक्षक आनंदी निवास आता जीवा आणि आता त्या किल्ल्या तो हातामध्ये घेतो आणि आता प्रपोज केल्यासारखं तो खाली गुडघ्यांवर बसतो आणि नंदिनीला तो देतो त्या किल्ल्या आणि म्हणतो हे घे तुझा आनंद निवास. तर आता बघा प्रेक्षक हो, हे 27 ते 29 ऑक्टोबरच्या वेळी दाखवलं जाणार आहे. तर बघा इथे प्रेक्षक खूप छान गोष्ट झालेली आहे. म्हणजे नंदिनी ही तर भाड्याने घेतलेली असते ना आनंद निवास, पण ह्या वेळेला तिला जीवाने सरसकट खरेदी करून दिलेला आहे बघा प्रेक्षक हो आनंद निवास. आणि आता नंदिनीला खूप जास्त आनंद झालेला आहे, कारण आता तिला कुणीही आनंद निवासमधून बाहेर काढू शकत नाही, कारण आता तिला जीवाने ते विकत घेऊन दिलेलं आहे. आणि आता तो हे तिला देताना प्रेक्षक हो जाव्या आपल्या आनंद निवासचे तुटलेलं असतं ना, जे आर्ट तोडलेलं असतं नंदिनीने तेही सुद्धा फिक्स करून आणलेला असतो तो. आणि आता तिला गिफ्ट म्हणून दिलेलं असतं आनंद निवासच्या किल्ल्या 10 करोडला खरेदी केल्या बघा प्रेक्षक हो आनंद निवास या जीवाने. तर बघा प्रेक्षक हो इथे खूप एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की पहिला नंदिनीला भरावं लागायचं ना भाडं वगैरे, आता तिला भरावं सुद्धा लागणार नाही आणि आता पूर्णपणे आनंद निवास तिच्या हक्काचं झालेलं आहे बघा प्रेक्षक हो, कारण तिला विकत घेऊन दिलेला आहे आता जीवाने. तर आता खूप छान सीन दाखवलेला आहे की जीवाने तिच्यासाठी एवढी मोठी गोष्ट केलेली आहे आणि तिच्या आनंदासाठी एवढा मोठा सॅक्रिफाईस केलाय त्याने. त्यामुळे खूप छान दाखवले हे आणि हा सीन पण खूप छान झालाय बघा प्रेक्षक हो. आणि आता ह्या सीन प्रमाणे हेही आम्हाला कळतंय की आता आनंद निवासचे लोक सुद्धा खूप जास्त आनंदी आहेत आणि बाकी भास्कर आणि तो इन्व्हेस्टर वगैरे सगळे तिथून गेलेले असतात. मात्र भास्करच्या पण चेहऱ्यावरचे हावभाव खूप मजेशीर होते जेव्हा तो जातो, कारण आता त्याला जीवालाच विकावं लागतं ते. आणि तो म्हटलेला असतो ना काही करून तुला मिळणार नाही, खरं त्या इन्व्हेस्टरने त्याला विकून टाकलेलं असतं बघा प्रेक्षक हो. तर खूपच इंटरेस्टिंग गोष्ट आहे ही आणि खूप इंटरेस्टिंग प्रोमो आहे हा. आणि बघून खरंच खूप छान वाटलं, कारण प्रोमोज कायम काव्या आणि पार्थवर येतात, पण ह्यावेळी हा प्रोमो खूप छान आहे. आणि हा प्रोमो आहे जीवा आणि नंदिनीचा, त्यामुळे खूप आनंद होतो बघा प्रेक्षक हो. आणि एकदा का तो मॅटर आता संपलेला आहे आनंदनिवासचा, पण आपल्या वसवत्याने नवीन मॅटर ऑलरेडी ओपन करून ठेवलेला आहे. तो मॅटर म्हणजे आता इथे काव्या आणि जीवाचा. जर आता त्या दोघांचं अफेअर होतं लग्नाआधी म्हणून सिद्ध करून दाखवणार आहेत वसुहत्या फोटो सकट. त्यामुळे सगळ्यांसमोर एक्सपोज होणार आहेत आता जीवा आणि काव्या. आणि त्यानंतर काय होणार आहे हे बघणं पण खूप इंटरेस्टिंग होणार आहे. खरं तर हे तमिळ सिरीजची कॉपी आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये असं दाखवलेलं होतं की हे कळल्या कळल्या पार्थ घर सोडून जातो आणि नंदिनी सुद्धा घर सोडून जाते. तर आता इथे पार्थ मात्र दुसरीकडे जातो राहायला भाड्याने किंवा रेंटनी, आणि नंदिनी जी असते ती जाते आपल्या माहेरी राहण्यासाठी. तर आता इथे खूप मजेशीर गोष्टी होणार आहेत बघा प्रेक्षक, म्हणजे खूप इंटरेस्टिंग होणार आहेत गोष्टी. तर असंच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि अशाच नवीन नवीन अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर वळूया आता प्रोमोकडे. तर आता ह्या प्रोमोप्रमाणे एक गोष्ट तर निश्चित झालेली आहे की जीवा आणि नंदिनीमधला दुरावा आता कमी होणार आहे. आणि हा दुरावा कमी होणार आहे, पण थोड्याच दिवसांसाठी, कारण आता थोड्या दिवसानंतर काव्या आणि जीवाचं जे पहिलेचं प्रेम होतं त्या सगळ्या पुराव्यांसकट वसुहत्या आणि रम्या येणार आहेत आणि पूर्ण देशमुख कुटुंबावर सगळ्यात मोठं डोंगर कोसळणार आहे. खरं तर काव्याला खूप जास्त भीती वाटत आहे असं काहीतरी होणार आहे म्हणून. म्हणून ती पार्थला सांगण्याचा प्रयत्न सुद्धा करते, मात्र ती सांगू शकत नाही, कारण तिला काय सांगू कळत नसतं. पण आता तिने जर वेळ केला तर तिला सांगताही येणार नाही आणि ह्या वसुहत्या आणि रम्या सगळ्यांसमोर हे सगळं सांगून मोकळ्या होतील आणि सगळ्यांसमोर एक्सपोज झाल्यानंतर पार्थ तिच्याशी बोलणार सुद्धा नाही.
आणि त्याच वेळेदरम्यान बघा प्रेक्षक हो, पार्थ आणि रम्याचंही लग्न ठरवणार आहे मानेनी. म्हणजे त्या दिवशी साने गुरुजी बोलले होते, आठवतंय का तुम्हाला, की पार्थ हा नवऱ्याच्या कपड्यामध्ये वेशभूषेमध्ये आणि रम्या ही नवरीच्या वेशभूषेमध्ये होती आणि दोघेही लग्न मंडपामध्ये बसलेले असतात नवरा बायको म्हणून. पण असं एवढंच म्हटलेले असतात, ते तेवढंच ऐकून खूप खुश झालेले असतात तिथे आता वसवत्या आणि रम्या बघा प्रेक्षक हो. तर पुढचं बोलायच्या आधीच निघून गेलेले असतात ना गुरुजी, कारण हे खूप खुश झालेले असतात, विचारतच नाहीत पुढे काय होणार आहे ते म्हणून. तर साने गुरुजी एवढं सांगितल्यानंतर खूप आनंदात असतात त्या. पण आता बघा प्रेक्षक हो, खूप इंटरेस्टिंग गोष्ट ही होणार आहे. तेव्हाच त्यांचं लग्न मोडणार आहे, म्हणजे होता होता राहणार आहे बघा प्रेक्षक हो. तर आता त्याच्यानंतर मग परत काव्य आणि पारचं नातं परत स्ट्रॉंग होणार आहे. पण आता हेही दाखवलं जाईल की हे सगळं वसवत्याच्या नावावर असतं, म्हणजे 50-50 असतं. विक्रम आणि वसवत्याच्या नावावरती बिझनेस वगैरे, घर वगैरे. तर आता एक असा मुलगा येणार आहे रम्याच्या आयुष्यामध्ये, ज्याला आता वसवत्या जास्त शेअर्स असल्यामुळे त्याला ओनर करणार आहेत त्यांच्या त्या कन्स्ट्रक्शन कंपनीचा. आणि मग खूपच इंटरेस्टिंग म्हणजे असं होणार आहे की सगळ्यांमध्ये भांडणं चालू होतात. कारण आता रम्याचा होणारा नवरा तो बॉस झाल्यानंतर विक्रमला, पार्थला आणि जीवाला ते काय अजिबात पटत नाही. तर आणि वसवात्याला अजिबात आवडत नसतो तो जावई, पण नंतर ती त्याच्याच नावावर सगळं करते बिझनेस वगैरे. तर त्यावेळेला काय होणार आहे हे बघणं पण खूप इंटरेस्टिंग होणार आहे. आम्ही तेलुगू सीरीज बघितल्यामुळे तेलुगू काय तमिळ माहीत नाही प्रेक्षक हो. तर आता ते सीरीज बघितल्यानंतर आम्हाला एवढं तरी नक्की कळलं आहे, की हे नक्की अशाच दिशेने जात आहे. म्हणजे सेम सेम इन्सिडेंट्स दाखवलेले आहेत बघा प्रेक्षक हो, त्याच्यात पण आणि ह्याच्यात पण. फक्त गोष्ट एवढीच आहे इंटरेस्टिंग इथे, की जीवा आणि नंदिनीला तिथे अजिबातच स्कोप नव्हता. इथे थोडा स्कोप तरी आहे. मात्र काव्या आणि पार्थलाच इथे मेनमध्ये ठेवलंय. त्यांचेच खूप सीन्स असतात. पण जीवानंदीला कधी-कधी तरी दाखवतात, ते ठीक आहे. त्या सीरीजमध्ये तर अजिबातच नाही दाखवायचे. कधी-कधी म्हणजे महिन्यातनं 1-2दा. इथे दाखवतात म्हणजे आठवड्यातनं 2-3दा तरी जीवा आणि नंदिनीला. आणि आता त्यांची ॲक्टिंग पण खूप छान आहे. त्यामुळे आता त्यांना दुसरा पर्याय पण नाही आहे. पार्थ आणि काव्या जे प्ले करतायत त्यांचं तेवढं पण छान ॲक्टिंग नाही आहे. पण आता जीवा आणि जी नंदिनी जी आहे त्यांची ॲक्टिंग खूप छान असल्यामुळे त्यांना सीन्स देत आहेत आणि खूप छान ते प्रेझेंट पण करतायत बघा प्रेक्षक हो. तर आजचा हा प्रोमो बघून खरंच खूप छान वाटलेला आहे. कारण नंदिनीला खूप त्रास होत असतो. ती रडत असते सतत. आता 15 दिवसापासून ती रडतच आहे आणि आता नंदिनीला डबल आनंद झाला असेल, कारण आता ती मालकीण झालेली आहे आनंद निवासाची. पहिला फक्त तिचा आनंद निवास म्हणजे भाड्याने ती चालवायची ते एन-जी-ओ. पण आता हे एन-जी-ओ ती भाड्याने नाही चालवणार. ती आता ओनर म्हणून चालवणार. तर आता ती खूप साऱ्या मुलांना खूप काय-काय करू शकते. कारण आता जे वाचलेले पैसे असतात ना भाड्याचे, ते आता यूज करून ती खूप काय-काय गोष्टी करू शकते आणि खूप मुलांना आता ती ठेवू शकते आनंद निवासमध्ये. त्यामुळे आता खूप इंटरेस्टिंग आणि छान होणार आहे हा प्रवास. पण फक्त थोड्या दिवसांसाठी बघा प्रेक्षकाहो. कारण आता लगेच वसुहत्या आणि रम्याला तर काही आवडत नाही जेव्हा आनंदात असतात देशमुख कुटुंबीय. त्यामुळे त्या दोघीही जळफळाट करून आता येणार आहेत आणि आग तर लावायला येणारच आहेत त्या आता इथे. आणि आता ह्यांच्यामुळे चारही लोकांमध्ये खूप मोठं डोंगर सरकणार आहे. म्हणजे असं होणार आहे की दोन्ही जोड्या आता तुटणार आहेत. कारण आता ही अशी जोडी असते ना, पार्थ आणि काव्य आणि जीवा आणि नंदिनी. त्यामुळे आता जीवा आणि काव्य एकत्र झाले म्हणजे चारही लोकांचा संसार मोडणार नाही का प्रेक्षक हो. त्यामुळे हे कळल्यानंतर मोडणार आहे चौघांचाही संसार. तर बघायला विसरू नका. लग्नानंतर होईलच प्रेम आणि आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवीन-नवीन अपडेट्ससाठी, प्रोमोसाठी फॉलो करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि काय फीडबॅक्स द्यायचे असतील तर कमेंट करून नक्की सांगा.